गांधीजींचा खून झाला त्या दिवसभरात नेमके काय घडले? पाकिस्तानचे सर्वेसर्वा जिन्ना स्वातंत्र्याआधी यांना किती पाठिंबा होता? माउंटबॅटन यांची फाळणीत काय भूमिका होती? नेहरूंच्या काळातील राज्यव्यवस्था कशी होती? हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून वाद नेमका काय झाला? शास्त्रींच्या पंतप्रधान असतानाच्या काळातील पाकिस्तान युद्धाचा बारकाईने अभ्यास, ताश्कंद करार आणि त्यातच शास्त्रींचा मृत्यू, त्यामागचं गूढ, इंदिरा गांधी यांच्या सत्ता काळातील काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्यांचे काय झाले, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमागील नाट्य, निजलिंगप्पा यांच्या दैनंदिनीतील टिपणी, न्यायव्यवस्थेच्या नाकात वेसण घालणे आणि विशाखापट्टणमचा स्टील प्लांट, आणीबाणीच्या काळात पायात बेड्या पडलेला देश, आणीबाणीचा अंत, न्यायाधीशांची फसवणूक, जयप्रकाशांचं अपूर्ण स्वप्न, इंदिराजींचं शून्यातून पुन्हा उभारणे आणि शेवटी भारतीय उपखंडातील हादरे, ज्यात मग पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवणं, बांगलादेश मुक्ती युद्ध, बांगलादेशचा जन्म, सिमला करार, इंदिराजींचा खून, जयवर्धने आणि तमिळ वाघ, शेवटी वाजपेयींची पाकिस्तानची बस डिप्लोमसी. बस किती असंबद्ध मुद्दे, काय चाललंय काय? या सगळ्याच गोष्टींबद्दल मात्र अंदरकी-बात काय अशी उत्सुकता सर्वांनाच असते. संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत. असा प्रचंड मोठा काळाचा आवाका असलेलं हे स्कूप नावाचं पुस्तक लेखक पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या सच्च्या या डोळी पाहिलेल्या अनुभवांवर आधारित आहे. स्कूपचा शब्दशः अर्थ मोठ्या पळीने पदार्थ काढून घेणे. लाक्षणिक अर्थाने आजचा गुळगुळीत झालेला शब्द ब्रेकिंग न्यूज. TV चॅनेलची तथाकथित ब्रेकिंग न्यूज नव्हे, तर खरोखर इतर वृत्तपत्रांना मिळण्याअगोदर ती बातमी येन केन प्रकारेनं मिळवणे. अशी स्कूप्स मिळवण्यात नय्यर यांचा हातखंडा होता. स्कूप हे त्याविषयीचं पुस्तक. सुरुवात गांधीजींच्या खुनाच्या प्रसंगापासून होते. लेखक स्वतः एका दैनिकात पत्रकार आणि उपसंपादक म्हणून काम करत असतात. मूळचे ते पाकिस्तानच्या सियालकोटचे. त्यांनी फाळणीचे चटके सहन केलेले, दिल्लीत मृत्यूवर मात करून आलेले आणि जीवनाचा संघर्ष चाललेला. तरीही इतर काही लोकांसारखे ते गांधींना फाळणीचे दोषी ठरवत नाहीत. उलट त्यांना मनस्वी दुःख होते. स्वतः ताबडतोब घटनास्थळाला भेट देतात, कशी बशी बातमी लिहितात. संपादक त्यांना काही भाषांतरे करायला बातम्या देतात, पण त्यांचे दुःखी मन त्यांना काहीच सुचू देत नाही. गांधींशिवाय आम्ही भारतीय कसे जगू ह्या चिंतेने ते ग्रासले जातात. लेखाचे नावच मुळी 30 जानेवारी 1948 आहे. लेखात त्यांनी गांधीजींनी नौखालीत एकट्याने कसे एकमेकांना कापणाऱ्या हिंदू मुस्लिम दोघांनाही शस्त्रे खाली ठेवायला लावली याचे वर्णन येते. मग मागे जात लाहोरच्या कॉलेजमध्ये मोहम्मद अली जिना भाषण देण्यास आले असताना त्यांना फाळणी संदर्भात 2 महत्त्वाचे प्रश्न नय्यर यांनी केले आणि त्याची त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. यावर टिप्पणी करताना नय्यर म्हणतात की स्वतःला नेते म्हणवणाऱ्या या लोकांपाशी तारतम्याचा अभाव असतो, हे नंतरच्या रक्तपातावरून सिद्ध झाले. माउंटबॅटन यांच्याशी बातचीत त्यांनी इंग्लंडला द स्टेट्समनचे संपादक असताना इंग्लंडच्या भेटीत केली. त्यांना नाईलाजाने भारताची फाळणी करावी लागली असे ते नय्यर यांना सांगतात. ही मुलाखत 1971 त्यांच्या लंडन भेटीमध्ये झाली. त्याच भेटीत नय्यर भारताची फाळणी आखणारे न्यायाधीश सिरिल रॅडक्लिफ यांचीही मुलाखत घेतात. खरं तर हिंदू शीख यांचे प्राबल्य असणारे लाहोर शहर भारताला द्यायचे त्यांनी ठरवले होते, पण आयत्या वेळी पाकिस्तानकडे कोणतेच मोठे शहर नाही म्हणून त्यांनी कसे दिले याबद्दल ते नय्यर यांच्याशी बोलतात. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रक्तपाताला थांबवण्यासाठी जिन्नांनी शिखांना वेगळे राज्य आझाद पंजाब भारत पाकिस्तान सीमेवर देण्याचे प्रलोभन दिले, तर इकडे पटेल यांना येणाऱ्या हिंदू आणि शिखांची जेवढी काळजी होती तेवढीच ते इथल्या मुस्लिमांविषयी निष्काळजी होते आणि त्यांनी आता पाकिस्तान झालाच आहे तर तिकडे जावे या मताचे होते. नय्यर लिहितात,
नेहरू यांना विविधतेत भरोसा होता. ते स्वतः दंग्याच्या काळात दिल्लीच्या रस्त्यांवर फिरून मुस्लिमांची दुकाने लुटणाऱ्या हिंदूंना थांबवत असत. थोडक्यात दोन्ही देशांनी कोणताही भेदभाव न करण्याचे वचन मोडले. मात्र फाळणीनंतर हे दोन देश नव्हते, तर जणू काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन सतत आपसात भांडणारे पक्ष होते आणि आता त्यात खून, सर्वनाश, लुटालूट यांची भर पडली होती. ही वर्णने काळजाला घरं पाडतात. कायद्याचा अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षाला असणारे नय्यर यांनाही मग कधी काळी परतायच्या आशेवर शहर सोडावे लागले, पण ते परत कधीही न जाण्यासाठी. स्वतंत्र भारतासमोरच्या समस्या काही कमी नव्हत्या. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा घाईघाईचा निर्णय त्यावेळच्या गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांचा. नेहरूंनी दक्षिण भारतीयांना त्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेणार नाही असं वचन दिलेलं. पुढे काय होतं बाकी सविस्तर वाचा पुस्तकात. स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य योद्धे लोकांपुढे नीतिमत्तेचे मोठमोठे आदर्श ठेवू इच्छित होते. त्यामुळेच काँग्रेसचे शार्दूल सिंग केशवार यांचे नाव काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून विचाराधीन तर होते, पण त्यांनी घेतलेल्या किरकोळ कर्जाऊ रकमेची परतफेड करण्यास त्यांनी काकू केली. नंतर मात्र विलंबाने पैसे परत देऊनही त्यांचे नाव मात्र वगळले गेले, कारण हा तत्वांचा प्रश्न झाला होता. या सुमारास नायर यांनी सरकारी नोकरीत प्रवेश करून आधी गोविंद वल्लभ पंत आणि नंतर लालबहादूर शास्त्री यांचा सचिव म्हणून काम पाहिलेलं. नेहरूंच्या मृत्यूनंतरही नय्यर गांधीजींच्या वेळेसारखेच हळवे होतात. पंतप्रधानपदासाठीच्या शास्त्री आणि मोरारजी देसाई यांच्या सूक्ष्म स्पर्धेतून शास्त्रींची निवड झाली, पण त्याआधी आता युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेचे प्रमुख असलेले नय्यर यांनी दिलेली बातमी मोठीच खळबळ उडवून देते. त्यांनी देसाई निवडणूक घेण्याचे आग्रही असल्याचे व शास्त्री यांचा मात्र तसा मानस नसल्याचे लिहिले होते. साहजिकच शास्त्री यांचे पारडे जड झाले. त्यामुळे मग देसाई यांनी नय्यर यांच्यावर जो राग धरला तो कायमचा. ही जी दोघांमधली चुरस होती ना, त्यात इंदिरा गांधी कुठेही नव्हत्या. अगदी शास्त्री गेले तेव्हाही त्यांना मंत्रिपद फार तर मिळेल अशी आशा होती. नय्यर नमूद करतात, मात्र आपण कधी पंतप्रधान होऊ अशी त्यांना काही अजिबात तिळमात्र शक्यता वाटत नव्हती, कारण मोठे मोठे सिनियर लीडर्स त्यांच्यापुढे होते. शास्त्रींच्या छोट्याशा कारकिर्दीबद्दल नय्यर यांनी बरीच जागा या पुस्तकात दिली आहे. पाकिस्तानच्या 1965च्या युद्धाचे ढग जमा झाल्यापासून ते घुसखोरांशी मुकाबला, प्रतिहल्ला, चौकशा आणि खुलासे आणि शेवटी ताशकंदचा तह असं सविस्तर लिहिलं आहे. शास्त्रीजींविषयी एक कथा. शास्त्री हे नेहमी त्यांना नेहरू यांनी दिलेला एक कोटच वापरत. 1965चं युद्ध भारतावर लादलं गेलं कारण पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब यांना त्यांच्या विदेश मंत्री भुट्टो यांनी चुकीची माहिती पुरवली. नय्यर लिहितात, अयूब यांच्या 1972मध्ये घेतलेल्या मुलाखतीत ते असं त्यांना सांगतात की हे युद्ध भुट्टो यांचं होतं. नय्यर या युद्धाबद्दल 2-3 प्रकरणात अनेक तपशील पुरवतात. याच बैठकीच्या काळात मध्यरात्री शास्त्री यांचा मृत्यू होतो. आजही प्रवाद आहेत की शास्त्री यांचा मृत्यू आहे की घातपात, पण नय्यर यांना मात्र तसं वाटत नाही, कारण शास्त्री यांचा खाजगी कर्मचारी वर्ग त्यांना हार्ट अटॅक कसा आला ते सांगतात. उलट आधीच 2 अटॅक येऊन गेलेले शास्त्री यांचे कुटुंबियांसोबत चांगले संभाषण होत नाही आणि याला कारण तहात कबूल केलेल्या अटींमुळे ते कुटुंबीय नाराज असतात. नय्यर नमूद करतात, खुद्द नय्यर यांचे शास्त्रींबरोबर त्या संध्याकाळी जे बोलणे होते त्यात आपण भारताला अनुकूल करार करू शकलो नाही अशी खंत शास्त्री व्यक्त करतात. शास्त्री यांच्या मृत्यूसंदर्भात त्यांनी घटनाक्रम सगळा दिला आहे आणि त्याचं तपशीलवार वर्णन डेथ इन ताशकंद या प्रकरणात दिलं आहे. इंदिरा गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ कशी पडली याचेही सुरस वर्णन
शास्त्रीज सक्सेसर या लेखात आहे. ह्यावेळी मात्र निवडणूक झाली. त्यात पदभारवाहक गुलझारीलाल नंदा, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी ह्या रेसमध्ये होत्या. चव्हाण आणि नंदा यांनी आपले नाव मागे घेतले, पण इंदिरा गांधींना 355 तर देसाईंना 169 मते मिळाली. नय्यर मोठे साक्षेपी लेखक पत्रकार. शास्त्रींच्या कार्यकाळाला प्राईम मिनिस्टरशिप म्हणतात, तर इंदिरा गांधींच्या काळाला इंदिराज रेन म्हणजेच राज्य म्हणतात आणि इंदिराजींच्या एकाशाहीला इंगित करतात. काँग्रेसच्या वयस्कर नेतृत्वाचा इंदिराजींना अडसर वाटत होता. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या मृत्यूने त्यांच्यातली ही दरी दृश्यमान झाली. इंदिराजींनी नवीन राष्ट्रपतीपदाच्या वेळी ज्या खेळी केल्या त्यामुळे ही निवडणूक म्हणजे अक्षरशः रणधुमाळी झाली. काँग्रेसचे 1969 विभाजन सदृश परिस्थिती झाली. इंदिराजींचे पाठीराखे स्वतःला सेंटर लेफ्ट तर इतरांना उजवे म्हणून घेऊ लागले आणि मग बँकांचे राष्ट्रीयकरण आणि न्यायव्यवस्थेच्या नाकात वेसण घालणे हे सर्व आपोआप झालेच. हे सगळे ढोबळ टप्पे सर्वांना साधारण माहीत असलेले, पण नेमकी अंदरकी बात काय काय घडत होती, घडामोडी कसे स्वरूप घेत होत्या, ह्यासाठी नय्यर यांनी आपली उत्कंठा ताणत सर्व खाद्य पुरवले आहे. इंदिराजींना त्यांचे मंत्री कॅबिनेट मीटिंगनंतर पत्रकारांशी बोललेले खपत नसत. त्यामुळे त्यांनी सर्व मंत्रीगणाला त्यांची नोटपॅड्स PMO ऑफिसमध्ये जमा करण्याचा आदेश दिला होता. त्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टण स्टील प्लांटची बातमी नय्यर यांनी कशी फोडली याची ही कथा सुरसरम्य आहे. सर्व विरोधी खासदारांनी सरकारला धारेवर धरले, कारण संसदेच्या अधिवेशन काळात एखादा निर्णय झाला तर तो आधी संसदेत जाहीर करून मगच प्रसिद्ध व्हावा असा त्यावेळी शिरस्ता होता. मात्र नय्यर यांच्यावर इंदिराजींनी कडी केली. अर्थात नय्यर यांनी खूप दिवसांनी इंदिराजींच्या आणखीन एका अतिगोपनीय बैठकीच्या वृत्तांताची सातत्य बातमी दिली. त्यावर इंदिराजींनी टिप्पणी केली की जणू कुलदीप नय्यर या बैठकीला हजर होते अशा पद्धतीने हा वृत्तांत दिला आहे. नय्यर यांचे इंदिराजींशी मित्रत्वाचे संबंध. नेहरूंच्या नेतृत्वाखाली या दोघांनी बरोबर कामही केले होते. असे असूनही आणीबाणीत त्यांनाही 3 महिने तिहार जेलची हवा खावी लागली. एक दिवस जेलर साहेबांनी त्यांना इंदिराजींनी त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी केल्याचे सांगितले. नय्यर तेथील वास्तव्याबद्दल लिहितात. मुख्य अन्न म्हणजेच पाणथळ आमटी आणि त्या आमटीत माशा तरंगत असत, जणू काही त्या पोहण्याचे धडे गिरवीत असाव्यात. सुटका झाल्यावर त्यांनी त्याविषयी गृह खात्याकडे तक्रार केली असता आम्ही काही तुम्हाला पंचतारांकित अशोका हॉटेलमध्ये मजा करायला पाठवलं नव्हतं असा तिखट जबाब मिळाला. सुटका झाल्यावरची एक आठवण नय्यर लिहितात ती अशी. पंतप्रधान कार्यालयाचे एक अधिकारी BN टंडन त्यांच्या डायरीत लिहितात, त्या दिवसात नय्यर यांच्याबरोबर चहा पिण्याचे देखील धाडस कुणी करत नसे. नय्यर यांना इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील एका स्तंभातील आक्षेपार्ह मजकुराबद्दल अटक झाली होती. मात्र न्यायालयातील सुटकापत्रात त्यांनी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मुस्लिमांना राष्ट्राविरुद्ध उठाव करण्यास उद्युक्त केल्याबद्दल अटक केली होती असे उल्लेख होते. ते वाचून नय्यर लिहितात, सरकार किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचा तो पुरावा होता. आणीबाणीनंतरच्या शाह कमिशनच्या अहवालात आपला उल्लेख आहे असे नय्यर या पुस्तकात नमूद करतात. श्री नय्यर यांनी प्रेस काउन्सिलमध्ये सेन्सॉरशिपबद्दल आवाज उठवायचे ठरवल्यावर फार थोड्या ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांना पाठिंबा देण्याचे धाडस केले, त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. आणीबाणी संपायच्या बेतात आहे असे एका इंटेलिजन्स ब्युरोच्या माजी अधिकाऱ्याने सांगूनही नय्यर यांना ती बातमी तशीच छापणे किंवा सोडून देणे परवडणारे नाही असे लक्षात येते. मग ते संजय गांधी यांचे निकटचे सहकारी कमलनाथ यांच्या घरी थेट सकाळी सकाळी जाऊन धडकतात. त्यांना उठवून चहापान करत ही बातमी ते कशी बाहेर काढतात याचे मसालेदार वर्णन नय्यर करतात.
असे अनेक किस्से गप्पा आहे यात. जरूर वाचा हे पुस्तक. मात्र बातमी फोडून तिचे तांत्रिकदृष्ट्या अचूक शब्दांकन, इंडियन एक्सप्रेसच्या सर्व आवृत्तीत त्याची प्रसिद्धी, या सगळ्यामध्ये किती तणाव भरलेला होता हे त्यांनी दिलंय ते वाचलंच पाहिजे. शेवटी ते लिहितात, एकदा तुरुंगात गेलो होतो तेव्हा परत जाण्याची तयारी होतीच. म्हणजे जर आणीबाणी उठली नसती, ही बातमी चुकली असती तर त्यांचं तुरुंगात जाणं अटळ होतं. सध्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नात कसा संविधानाच्या तरतुदींना डावलून इंदिरा सरकारच्या पक्षात आपले मत फिरवले, हे सगळे प्रकरण नय्यर यांनी सविस्तर दिले आहे. आणीबाणीत मिसाचा दुरुपयोग सरकार करत होतं, त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांसमोर चालली होती. न्यायाधीश HR खन्ना सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन प्रथम उभे राहिले. त्यावेळी चंद्रचूड आणि भगवती ह्या दोन्ही न्यायाधीशांनी त्यांच्या बाजूने अनुमोदन दिले होते, जे आपले मत नोंदवले होते. त्यामुळे 3-2 असा जनतेच्या बाजूने निकाल लागला असता. परंतु लवकरच चित्र पालटले. आणीबाणीच्या भयाने आधी भगवती आणि त्यापाठोपाठ चंद्रचूड यांनी सरकार पक्ष स्वीकारला. एकटे खन्ना यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होणाऱ्या परिणामाची जाणीव असूनही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात नानी पालखीवाला यांनी लेख लिहून खन्ना यांचे योगदान, त्यांचा पुतळा कोर्टात उभारावा इतक्या मोलाचे आहे असे लिहिले. आणीबाणी उठल्यावर जनता सरकार आले. आता अटकळी बांधल्या जाऊ लागल्या की चंद्रचूड यांनी चुकीची बाजू घेतल्याने त्यांची ज्येष्ठता डावलून त्यांना सरन्यायाधीश केले जाणार नाही. परंतु मोरारजी सरकारने संस्थात्मक पातळीवर मोडतोड होऊ नये ह्या उद्देशाने चंद्रचूड यांचीच नेमणूक सरन्यायाधीश पदावर केली. यातील खूप बारकावे तपशील देत नय्यर यांनी रिपोर्टिंग केले आहेत. JP अर्थात जयप्रकाश नारायण यांच्या शेवटच्या दिवसात नय्यर यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. त्याविषयी त्यांनी JP's अनरिअलाइज्ड ड्रीम या प्रकरणात लिहिले आहे. शेवटपर्यंत त्यांनी लोकांना दिलेल्या परिवर्तनाच्या वचनासाठी धडपडत होते याविषयी त्यांनी लिहिले आहे. रायझिंग फ्रॉम ॲशेसमध्ये जनता सरकारचा पाडाव आणि इंदिराजींचे पुनरागमन यावर भर आहे. ज्या राजनारायण यांनी इंदिराजींना पराभूत करून त्यांना आणीबाणी लादण्यास भाग पाडण्यापर्यंत त्राहिमाम केले होते, तेच राजनारायण आता जनता सरकारवर अविश्वास ठराव आणण्यासाठी संजय गांधी यांच्याशी हात मिळवणी करतात. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याचे प्रखर दर्शन वाचकाला होते. राष्ट्राध्यक्ष नीलम संजीव रेड्डी जगजीवन राम यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी देत नाहीत, कारण जुन्या काळातील एका अन्यायाचा सूड. ह्यासाठी पुस्तक वाचा, जरूर वाचा. नय्यर पाकिस्तानी ॲटम बॉम्बचे जनक AQ खान यांची भेट 1987 घेतात. पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो यांनी चुरशीतून आम्ही एक वेळ गवत खाऊ पण ॲटम बॉम्ब बनवू असे म्हटले होते. नय्यर या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी देतात. या मुलाखतीदरम्यान त्यांना टिपणे काढायला किंवा रेकॉर्डिंग करायला परवानगी नसते. त्यामुळे नय्यर यांची आपल्या स्मरणशक्तीवरच सर्व मदार असते. नय्यर खान यांची आत्मसंतुष्ट आणि अहंकारी वृत्ती असल्याचे मनोमन टिपतात. खान यांना उचकवायला ते भारतात होमी सेठना यांच्याशी झालेल्या संभाषणाचा दाखला देत म्हणतात की त्यांनी मला असं म्हटलं की तुमची मुलाखत घेण्यात मी वेळ व्यर्थ दवडतोय, कारण पाकिस्तान कधीच अणुबॉम्ब बनवूच शकत नाही. यावर नय्यर यांना अपेक्षित तेच होते. खान जोरजोरात टेबलावर मूठ आपटत म्हणतात की त्यांना सांगा की आमच्याकडे आहे. आणि मग नंतर मात्र या संदर्भात ते इतर सर्व बारीक सारीक तपशील देखील नय्यर यांना पुरवतात. नय्यर यांचे काम होते, पण पुढे काय होते? नय्यर खान यांना बनवतात की खान नय्यरना? जरूर वाचा.
पुस्तक मग पुढे बांगलादेशचा जन्म, सिमला करार, भुत्तोंची फाशी, तमिळ वाघांचा प्रश्न अशी वळणे घेत घेत वाजपेयी सरकारच्या लाहोरच्या बसच्या प्रवासाबरोबर संपतं. हा प्रवास करताना नय्यर यांना फाळणीच्या वेळी त्यांनी सियालकोट ते लाहोर पायी प्रवास केला होता ते आठवते. तोच रस्ता, पण फरक हा होता, नय्यर म्हणतात की यावेळी रस्त्यात मृतदेह नव्हते. लोक आजूबाजूच्या शेतात काम करत होते आणि उत्साहाने आमच्याकडे पाहून हात हलवत होते. मी माझ्या मागे सोडून आलेला भारत आणि या देशाचा ग्रामीण भाग यामध्ये काहीच फरक नव्हता. असं म्हणतात की बातमीचं आयुष्य क्षणभंगूर, पण नय्यर यांनी प्रांजळपणे लिहिलेल्या या बातमीपत्रांचा संग्रह भारतीय उपखंडातील राजकीय इतिहास जिवंत करतो. भेटू येत्या शनिवारी. धन्यवाद.